नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। माझे आणि राहुल गांधींचे चांगले संबंध, राजकारणात मतभेद असतातच पण मनभेद नसावे। भाजप खासदार अशोक चव्हाणांचं वक्तव्य। यवतमाळच्या वणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गटाच्या वतीनं भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळ करणारे कोणतेही विधान सहन करणार नसल्याचा पवित्रा। उल्हासनगर महापालिका मुख्यालयात भाजप नगरसेवकांचा मोठा गोंधळ। डंपिंग ग्राउंड हटवण्यासाठी बॅनरबाजी, घोषणाबाजी, सुरक्षा रक्षकांशी झटापट। शिवसेना सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक, मुख्यालयात घुसून आंदोलन। धुळ्याच्या कापडणे शिवारात शेतकरी महसूल कर्मचाऱ्यांमध्ये वाद। शेतकरी कर्मचारी धावले एकमेकांच्या अंगावर। योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमिनीचा ताबा देण्यास नकार। भंडाऱ्यात उष्णतेचा कहर। शाळांच्या वेळेत मोठा बदल। शाळा आता फक्त सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंतच भरणार। पुणे परिसरात गारांच्या पावसाची जोरदार हजेरी। उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा। मात्र काही भागात गारांमुळे शेती आणि फळबागांचं नुकसान होण्याची भीती। सांगलीच्या पलूसमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतीला मोठा फटका। केळी, आंबा, ऊस आणि झेंडू पिकाचं अतोनात नुकसान। रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यानं तालुक्याला झोडपलं। यवतमाळच्या पांढरकवडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची सायखेडा शिवारातील शेतात धाड टाकून बनावट देशी विदेशी दारूचा मोठा साठा जप्त। या कारवाईत एकूण 10,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। जळगावच्या भुसावळमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई। 7 दुचाकींसह चोरट्यांची टोळी जेरबंद। आरोपींकडून 4,65,000चा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर पन्हाळा रोडवर फॉर्च्युनरची समोरून येणाऱ्या 2 वाहनांना धडक। अपघातानंतर रस्त्यावर फॉर्च्युनर उलटली। 3ही वाहनांचं मोठं नुकसान, काही जण किरकोळ जखमी। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी। सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।